नुकतंच महाराष्ट्रात विधानसभा अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनात अनेक लक्षवेधी निर्णयावर चर्चा घडून आणल्या। यामध्ये तब्बल 17 विधेयकं पारित करण्यात आली। अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे। तो विषय आहे बांगलादेशी रोहिंग्याची मुंबईतील वाढती घुसखोरी। खरं तर बांगलादेशी घुसखोर म्हणजे भारतासाठी एक खूप मोठी समस्या होऊन बसली। अवैध पद्धतीने नागरिकत्व घेऊन भारतात निवास करणाऱ्या घुसखोरांना आता प्रशासनाने लक्ष केलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हद्दपार करण्यासाठी एक मोहीम आखली आहे। पण ती मोहीम नेमकी काय आहे? बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावणं का गरजेचं आहे? आणि आतापर्यंत शासनाला या कामात कितपत यश आलंय? याच प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। भारतात घुसखोरी केलेला रोहिंग्या हा मूळचा म्यानमारच्या राखीन अर्थात आराकन राज्यात राहत असलेला एक मुस्लिम समुदाय आहे, जो बांगलादेशात स्थलांतरित झाला आणि आता तिथूनही स्थलांतर करत तो भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करत आहे। वस्तुतः संबंध भारतभर या घुसखोरांचा सुळसुळाट झाला आहे। मात्र 2014 नंतर झालेल्या सत्ता बदलानंतर या घुसखोरीला काही प्रमाणात का होईना लगाम लागला आहे। मात्र असं असलं तरी अजूनही राज्यातील काही भागात देशातील रोहिंगे छुप्या पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या राहत असल्याची उदाहरणं समोर येत आहेत। नुकतंच ठाण्यातील कोनगाव भागात बांगलादेशींचं वास्तव्य असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती। या माहितीनुसार पथकाने या भागात रफिक शेख वय 41, महमूदुल शेख वय 22, अन्सार चौधरी वय 35 आणि एका 34 वर्षीय महिलेला ताब्यात घेतला आहे। अखेर सखोल चौकशीनंतर त्यांनी कोणत्याही कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश केल्याचं मान्य केलं आहे। काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात देखील घडला होता। ही बातमी कळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती। तेव्हा पोलीस प्रशासनाने 8 गुन्हे दाखल करून 27 घुसखोरांवर कारवाई केली होती। तसंच 62 पासपोर्ट रद्द केले होते। आतापर्यंत मुंबई भागात चोरून राहणाऱ्या बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्राद्वारे भारतीय आधार कार्ड व पारपत्र बनवल्याचं आढळून आलंय। याच बोगस कागदपत्रांच्या आधारे ते विविध सरकारी योजनांचा देखील फायदा घेतात। मग आता प्रश्न असे उपस्थित होतात की यांना भारतात आल्यानंतर नेमकी कोण मदत करतं? त्यांना बनावट कागदपत्र कोण बनवून देतं? त्याचा शोध घेऊन संबंधितांच्या मुसक्या आवळणं देखील गरजेचं असल्याचं बोललं जाते। पण आता सामाजिक समतोल साधण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी बांगलादेशी रोहिंग्यांना कायमचं बांगलादेशात पाठवण्याची मागणी वाढत आहे। कारण एकतर ते इथं बेकायदेशीरपणे राहत आहेत, शिवाय ते ज्या भागात राहतात तिथं दहशतवादी कृत्य घडवून आणतात आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, हे अनेकदा दिसून आलं आहे। हीच बाब लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता रोहिंग्यांची हकालपट्टी करण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहेत। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यानंतर आज खारघर व कोपरी इथं छापा टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 10 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे। वास्तविक अनेक बांगलादेशी नागरिक भारतात स्थिर झाल्यानंतर त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदा काम करतात। त्यासाठी घुसखोरांसाठी राबवण्यात येत असलेली ही शोध मोहीम खूप महत्त्वाची ठरत आहे। त्याच पार्श्वभूमीवर वर्षभरात मुंबईत आतापर्यंत 181 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून 133 जणांना परत पाठवण्यात यश आलंय। गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून 368 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती। तर त्यापूर्वी 2022 मध्ये मुंबईतून 147 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती। पण मुख्यमंत्री आणि नुकतंच गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता बांगलादेशी घुसखोरांच्या भारतातील वास्तव्यावर मर्यादा आणण्याचं काम हाती घेतलं आहे। विशेष म्हणजे सध्या भारताशेजारच्या बांगलादेशातील हिंदूंना तिथले नागरिक ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता महाराष्ट्रातील या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे। एकूणच भारतात घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात सरकार खूप गंभीर असल्याचं दिसून येत आहे। पण त्यांच्या या कार्यात ते यशस्वी होतील का, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घुसखोराविरुद्ध राबवलेल्या या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।